निष्ठुरपणे कोसळतोय की या पावसामध्ये शेतकऱ्यांचं पिकवलेलं सगळं पीक नेस्त नाबूद झालंय। या पावसामध्ये ज्या प्रकारचं नुकसान झालंय त्या नुकसानातून उभं राहणं शेतकऱ्यांसाठी अवघड नाही, अशक्य बनलंय। हा रिपोर्ट बघा, तुम्हाला लक्षात येईल शेतकरी पाण्यात कसा गाडला गेलाय। मी आता आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या एका गावामध्ये। भोगावती नदीच्या किनाऱ्यावर पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एका द्राक्ष बागेतलं काय चित्र आहे हे तुम्हाला दाखवतोय। ही द्राक्ष बाग आहे आणि या द्राक्ष बागेमध्ये माझ्या जवळपास कमरे इतकं पाणी आहे। मी पाण्यामध्ये उतरण्याचं एकमेव कारण असं आहे की तुम्हाला अंदाज यावा, मी सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन इथं उतरलोय। अंदाज यावा की ही द्राक्ष बाग कमरे इतक्या पाण्याखाली गेली आहे। जेव्हा एखादी द्राक्ष बाग कमरे इतक्या पाण्याखाली जाते तेव्हा त्या द्राक्ष बागेमध्ये काहीच उरत नाही। त्याचं कारण असं आहे की आता या द्राक्ष बागेची जी मूळ झाडं आहेत त्या झाडांच्या मुळांना पूर्णपणे नुकसान झालेलं आहे या पाण्यामुळे। जिथं ड्रिपनं पाणी दिलं जातं, थेंब थेंब पाणी दिलं जातं, तिथं तलावात शेततळ्यामध्ये द्राक्ष बाग लावावी अशा पद्धतीची ही परिस्थिती इथं आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमुळे साधारणपणे एकरी 5 ते 5.5 लाख रुपये खर्च करून अनेक वर्ष ही बाग जगवून तिला लहानाचं मोठं करून जेव्हा फळ यायची वेळ आली तेव्हा आज पुराच्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही द्राक्ष बाग अडकलेली आहे। याच शेताच्या दुसऱ्या बाजूला तुरीचं पीक आहे। हे तुरीचं पीक सुद्धा गुडघ्यापेक्षा जास्त पाण्यामध्ये आता अडकलेलं आहे। त्याची उंची बघा आणि तिथे सुद्धा पाण्याची इतकीच खोली आहे आणि त्याच्या पलीकडे नदी आहे। नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामुळे 100 किलोमीटर असं तुम्ही जर नदीच्या बाजूने गेलात तर या बाजूला अर्धा किलोमीटर आणि या बाजूला अगदी अर्धा किलोमीटर हीच परिस्थिती आहे। सगळी पिकं सोयाबीन, आता विचार करा या द्राक्ष बागेमध्ये कमरे इतक्या पाण्यामध्ये जर ही द्राक्ष बाग गेलेली असेल तर कमरे इतकं झाड सुद्धा नसतं। म्हणजे या एवढ्या पाण्यामध्ये जर सोयाबीनचं पीक असेल तर तुम्हाला ते पीक सुद्धा दिसणार नाही की या पाण्याच्या खाली पीक आहे म्हणून। बांधावरची व्यथा आणि कथा, अस्वस्थता महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आलोय सोलापूर जिल्ह्यामध्ये, उत्तर सोलापूर मधल्या तळे हिप्परगाव। खरं तर तळ्यामुळे ज्या गावाचं नाव तळे हिप्परगाव पडलं, तळ्याच्या काठावर आम्ही आता आहोत, पण बाहेर पाऊस सुरू आहे म्हणून हनुमान मंदिरामध्ये हा कार्यक्रम घेतला जातोय। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत माढ्याचे आमदार अभिजित पाटील आहेत, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत बार्शीचे माजी आमदार भाजपचे नेते राजेंद्र राऊत आहेत, राजाभाऊ स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आहेत, काकासाहेब तुमचंही स्वागत आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख विजय रणदिवे सुद्धा आपल्या सोबत आहेत, विजयभाऊ तुमचं स्वागत। आणि प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि आपल्या सोबत आहेत हे शेतकरी ज्यांचं सगळं काही वाहून गेलं। मी सुरुवातीला त्यांची व्यथा जाणून घेतो आणि मग त्याच्याबद्दलची चर्चा आपण करूया मान्यवर पाहुण्यांच्या सोबत। तुमची किती शेती आहे आणि काय अवस्था आहे? 2 एकर जमीन आहे। पहिला मी आमदार साहेबांच्या पाया पडतो, आम्हाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे। आमचं समजा नुकसान झालेलं आहे, आम्ही नाही इथं न्याय मिळाला तर आम्ही कलेक्टरपाशी लेकरं बाळं घेऊन जाऊ, ही आमची कळकळीची विनंती आहे। बरं, माझी 10 एकर शेती आहे। आता सध्या बघायला गेलं तर माझ्या 10 एकरच्या शेतीमध्ये 7 एकर पाणी आहे आणि मी 1.5 पेटी रोप टाकलं होतं। 70,000चं मी नुसतं बी माझं पाण्यामध्ये, एवढं पाय घुसतात त्या पाण्यामध्ये। तरी आता त्या दिवशी पंचनामे झालं, पण आधी जर जे पंचनामे होतं ते 3 हेक्टर पर्यंत होतं, हे 1.25 लाख रुपयापर्यंत मदत मिळत होती। पण आता त्यात सुद्धा सरकारनं मेक मारली, अशी मेक मारली हेक्टरी 8,000 रुपये कोरडबी आणि बागायत 17,000 रुपये। आता फक्त 2 हेक्टर पर्यंत, आधी मिळत होते 3 हेक्टर पर्यंत, तिथे एक मेक मारली। आणि पीक विम्यामध्ये कशी मेक मारली बघा, 4,000 कोटीचा पीक विमा मिळाला होता, 3 ट्रिगर बंद केले, एक स्थानिक आपत्ती, नैसर्गिक आपत्ती,
काढणी पश्चात जे होतं ते 3 घर आता फक्त उंबरठा उत्पादन ते बे शासकीय थरावर ना हिथे एक मेघ मारली. आणि देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस बीडमध्ये सोनपेठ गावामध्ये आले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना म्हणलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता काय पंचनामा न करता सरसकट शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये द्या म्हणले होते. आता ह्यांनीच आता सत्तेवर आहेत तरी सुद्धा ह्यांना आता महाराष्ट्रात देत नाहीयेत हे का देत नाहीत. विष खायला पैसे नाहीत. जवळपास गेल्या 5 महिन्यापासून माझ्या शेतामध्ये मला 5 एकर शेत आहे. सीना नदीच्या काठावर शेत आहे. जवळपास कमरे एवढं पाणी माझ्या ऊसामध्ये आहे आणि जवळपास माझं सोयाबीन हे पूर्णपणे बुडालेलं आहे. शासनाला त्यांच्या राजकीय कुरघडी करण्यामध्ये वेळ आहे, परंतु माझ्यासारख्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. अतिशय खंत वाटते. भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणून जर इथले पुढारी ज्यांना भारतीय संविधानानं लोकांनी मतदान करून लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जी संधी दिलेली आहे त्या संधीचं किंवा माझं मतदान कुठेतरी मला वाया गेल्यासारखं वाटतं. कारण विष खायला सुद्धा पैसे नाहीत. अनेक धक्क्यातून आम्ही सावरतोय. जर माझा ऊस पण माझ्या हाती लागणार नाही, सोयाबीन पण हाती लागणार नाही, मी कोणासमोर हात पसरू? शासनासमोर हात पसरतोय पण शासनाची तुटपुंजी मदत देखील आमच्या कुठे कामाला येणार नाही. अशा तुटपुंजी मदतीला असं झाली अवस्था की आई मरू देत नाही आणि बाप जगू देत नाही. अशा पद्धतीची अवस्था आमची झालेली आहे. तरी या माध्यमातून शासनाला एवढीच विनंती करतो की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या लेवलला काय काम करायचंय ते करा, परंतु माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे लवकरात लवकर मदतीसाठी आम्ही तुमच्याकडे हात पसरतोय. तुम्ही त्याला कुठेतरी आम्हाला दाद द्यावी अशी मी विनंती करतोय. आज त्यांनी पाय पकडले आमदारांचे आणि सांगितलं की आमदार साहेब आम्हाला न्याय द्या. हे म्हणतायत हात जोडतो तुमच्या समोर, आम्हाला कोणीतरी न्याय द्या. आज हातबल शेतकऱ्याची ही भावना आहे. आज शेतकऱ्यांची जर आज अख्ख्या महाराष्ट्रात आपण फिरत आहात, आपल्याला माहीत आहे आपल्यासमोर सत्तेतले लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत. मी मनसेचा एक पदाधिकारी म्हणून सन्माननीय राजसाहेबांना कालच मुंबईमध्ये आम्ही सांगितलं. साहेबांनी एक आदेश दिला की हे जे सरकार आहे हे निगरगट सरकार आहे. हे आज तागत शेतकऱ्याला सुद्धा गृहीत धरतं. हे सरकार जनतेला गृहीत धरतं. आता मला एक सांगा की ह्यांचा जो कृषी मंत्री होता माजी अगोदरचा, तो सांगतोय की हे सरकार भिकारी आहे, म्हणजे सरकारकडे पैसे नाहीत. लक्षात घ्या, लाडक्या बहिणीला 1500चं लालच देतात परंतु शेतकऱ्यांच्या आज डोळ्यामध्ये अश्रू आणतात. कारण लोक आता जे आमचे जे आबा आहेत, आता आबांनी मला सांगितलं की आता आपलं मध्यंतरी चर्चा झाली की शासनाशी त्यांनी भांडले, परंतु शासनाने जे किचकट अटी निर्माण केलेले आहेत, ज्या एनडीआरएफच्या निकषानुसार 30 मे 2025ला ज्या दुष्काळाच्या ज्या अटी केल्या होत्या त्यात त्यांनी काय केलंय शेतकऱ्यांसाठी की 7,500 रुपये 8,500 रुपये जिरायतला द्या, 17,000 रुपये बागायतदाराला द्या, 22,500 रुपये फळबागाला द्या. ही तुटपुंजी आताच माझा शेतकरी बांधव म्हणला की माझं 70,000 रुपयाचं बी जमिनीमध्ये गेलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की हे सरकार लोकांच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला नुसतं पानं पुसवण्याशिवाय दुसरं काम करत नाही. तोंडाला पानं पुसली जात आहेत, मदत मिळत नाही असं सांगतात. विरोधी पक्षाची आधी बाजू घेऊया, नंतर सत्ताधाऱ्यांकडे जाणून घेऊया. पाटील साहेब, आता या शेतकऱ्यानं तुमचे पाय धरले, एवढी अगतिकता या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आली का की राज्यकर्त्यांना कडे आपण आता पाय धरल्याशिवाय आपल्याला इथं न्याय मिळणार नाही किंवा न्याय मिळावा याच्यासाठी त्याला पाय धरावे लागतात? खरं तर ही बोलताना किंवा त्यांच्याकडे हे करताना कृती आम्हाला सुद्धा शरम वाटायला लागली. आम्ही राज्यकर्ते म्हणून आहोत, परंतु आपण बघितलं असेल तर आपण आज राज्यामध्ये एवढी परिस्थिती असताना सरकारने निकष आणि अटी ह्याच्यातून बाहेर यायला तयार नाही. आज नेमकी शेतकऱ्याची व्यथा काय आहे आपण सगळ्या आज दिवसभर बघितली आहे. मला यातले आपल्या मुद्द्याच्या माध्यमातून जसं आपण बघितलं एनडीआरएफचे नियम जे 8,500 आहे, 14,000 आहे आणि आपल्याला 22,000 आहे, मग ही मदत पुरणार आहे का? आणि मग आमचं नुकसान जर आज त्या मित्रांनी सांगितलं 5 एकर त्याच्या शेतात
ऊस आहे आणि मग ऊसाचं आज जर शेतात 5 महिने पाणी आहे तर ते शेत कारखान्याला जाणार नाही आणि मग मिनिमम किती 3 एकरात 150 टन ऊस जाणार होता आणि 150 टनाचे नाही म्हणलं तर पैसे किती मिळत होते आणि मग त्याच्या 4.5 लाख मिळणार ना आता त्याला 22,500 रुपयावर आपण ववाळणार. मग ही भावना मात्र त्या ठिकाणी एकदम चुकीची आहे. तर आपण बघितलं नेहमी सगळ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये द्यावं. मी असं म्हणतोय की आता पंचनाम्याचा अट्टासच नको. महाराष्ट्रातल्या 62 लाख हेक्टरवरती पाऊस पडलाय, पाण्याखाली क्षेत्र आले. तुमचं म्हणणं अख्ख्या महाराष्ट्राला ओला दुष्काळ जाहीर करा आणि सगळ्याच्या खात्यावर पैसे द्या. नमो शेतकऱ्याचे तुमच्याकडे अकाउंट आहेत, त्यामुळं तुम्हाला वेगळं काय करायचं नाही. सरसगट 50,000 रुपये पहिली मदत करावी आणि मग पंचनामे करत बसा. काय करायचंय ते करा. ह्याच्यानंतरचा विषय असा आहे की आज खरी गरज आहे की आज सोलापूर जिल्ह्याचं एक उदाहरण तुमच्या पुढं 7,44,000 शेतकरी आहेत जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आमच्या बँका 4,16,000 लोकांना कर्ज द्यायचं उद्दिष्ट ठेवलंय आणि कर्ज किती दिलंय तर 1,72,000 लोकांना. म्हणजे नंबर ऑफ शेतकरी 7 लाखापैकी 1,72,000 म्हणजे मुळात 30% लोकांना कर्ज दिलंय आणि ते अडचणीत आहेत. तर सरसकट आता सगळ्याचा उतारा न बघता कर्जमाफी झाली पाहिजे. कर्जमाफी 2 महत्वाच्या मागण्या. एक कर्जमाफी झाली पाहिजे असं आणि तुमचं म्हणणं आज आहे. आणि पहिली सरसकट मदत 50,000 रुपये मिळाली 50,000 पाहिजे. मदत झाली पाहिजे. तुमची काय मागणी आहे? आताची जी स्थिती आहे संपूर्ण जिल्ह्यातली राज्यातली त्याच्याबद्दल काय सांगाल? आजच्या शेतकरी- सोलापूर जिल्ह्यातली स्थिती बघितली तर मागच्या 5 महिन्यापासून ह्या पावसांचे थैमान घातले. याच्यामध्ये आमच्या पिकं वाहून गेलेत, शेतातली माती वाहून गेलेत, ताली वाहून गेलेत आणि आमची उरलेली जी आशा अपेक्षा होत्या ते सुद्धा वाहून गेलेले. कारण शासन आम्हाला काहीच करणार नाही. शासन फक्त आम्हाला नियमात निकषामध्ये बसून कसं टाळता येईल, निकषा मदतीपासून शेतकऱ्यांना कसं वंचित ठेवता येईल. आता सांगितल्याप्रमाणे खरं तर सोलापूर जिल्ह्यातल्या किती मंडलामध्ये किती प्रमाणात अतिवृष्टी झाली याची नोंद प्रशासनाकडे आहे, महसूलकडे आहे, कृषी विभागाकडे आहे. तरी सुद्धा आमचे पंचनामे करण्याची अट कशासाठी आहे आणि पंचनामे करताना बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत त्यात सांगितलं जातं की आम्हाला नोट कॅम्पमध्ये फोटो काढा, म्हणजे जीपीएस मध्ये आम्हाला कॅमेरा फोटो दाखवा. आज या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्हाला जाता येत नाही, त्या ठिकाणी अधिकारी येऊ शकत नाहीत. आज काही अधिकारी खासगीमध्ये सांगतायत आम्हाला आमच्या सेफ्टीसाठी म्हणून मला फोटो पाहिजेत. आम्ही या ठिकाणी शेतकरी आज आत्महत्या करण्याची वेळ आहे आणि आमच्या जनावरे होऊन गेलेत. आज तुम्ही निकष लावतायत. आज सिना नदीला जो पूर आहे, काल रात्रीचा माढा तालुक्यामध्ये 174 मिलीमीटरचा पाऊस पडलाय. त्याचा आज मोहोळमध्ये पूर आहे, उत्तर सोलापूरमध्ये पूर आहे. आमच्याकडे या ठिकाणी अतिवृष्टी झालेली नाही पण आमच्याकडे पुराचा फटका बसतोय. तर तुम्ही आम्हाला निकषामध्ये धरणार नाही का? फक्त निकष दाखवून तुम्ही फक्त टाळताय. आम्हाला निकषामध्ये अडकवू नका. या ठिकाणी आज जिल्हाधिकारी असतील, महसूल विभागाचे असतील, कृषी जिल्हाधिकारी असतील, या सर्वांना निकष माहिती आहेत. आम्हाला आमच्या पिकाचे तर पैसे तुम्ही वेळेवर दिलेच नाहीत. आजपर्यंत आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित पैसे मिळाले पाहिजे होते. आता आमचा कांदा आज सांगसाल 70,000 रुपयाचं बियाणं आहे. हेक्टरली कांद्याला तुम्ही 20,000 रुपये देणार असाल. आज आमचा ऊस गेलाय, द्राक्षे गेले, तर तुम्ही आम्हाला फक्त आज सांगितलं की मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती त्या मे महिन्याचे तुम्ही नंतर पकडणार नाही. जून मध्ये आमच्याकडे पेरण्या झालेत, त्याचे आज आमच्याकडे उडीद कुठेही नावाला राहिलेलं नाही, कुठे तूर राहिले नाही, कुठे सोयाबीन राहिलेलं नाही. तर आम्ही आताच नाही तर येणाऱ्या काळामध्ये याचा फटका फक्त आताच नाही, झालेल्या पिकाला नाही, पुढची जी पिके येणार होते, आम्हाला जे पेरण्या करायच्या होत्या त्या पेरण्या सुद्धा आम्ही करू शकणार नाही. केवळ खरीपचा हा मुद्दा नाहीये तर इतर सुद्धा पुढची जी पिकं आहेत त्याच्याबद्दल माती वाहून गेली त्याचा महत्वाचा प्रश्न आहे. राजाभाऊ, आज दिवसभर तुम्ही सुद्धा फिरत होतात, वेगवेगळ्या बांधावरती गेलात, शेतात गेलात, चिखलात गेलात, जाऊन आलात. शेतकरी धाय मोकलून रडतोय तुमच्या पुढे, हात जोडतोय, जा सांगा म्हणतोय त्या सरकारला, नेत्यांना जाऊन सांगा की आमचं दुःख काय आहे. तुम्ही बोललात का कुणाशी? पोहोचलंय का तिथपर्यंत इथलं दुःख शेतकऱ्याचं? तर मी सुरुवातीला तुमचं म्हणजे मीडिया तुमचा या वगैरे म्हणून नाही, परंतु मी तुमचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो की गेल्या 10 दिवसापूर्वी तुम्ही कांद्याची व्यथा बडे मुद्द्यामध्ये मांडली आणि दुसऱ्याच दिवशी 1-2 दिवसात मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटलो. तातडीनं त्यांनी पणन मंत्र्यांना आदेश दिले आणि त्याच्यावरती काही उपाययोजनाच्या काही प्रक्रिया सुरू झाल्या. आज खरं पाहायला गेलं तर तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या शेतकरी बांधवांना 10 वेळेस तुमच्यासमोर नतमस्तक होतो. कुणासमोर पाया पडू नका, कारण तुमच्या जीवावरती तुम्ही जे झटताय किंवा काम करताय त्याच्यावरती सगळ्यांचं भवितव्य, राज्याचं, देशाचं, सर्वांचंच अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही बळीराजे आहेत. आज सगळ्यांवरती ही राष्ट्रीय आपत्ती आलेली साहेब, ह्याची पूर्णपणे जाणीव आहे. आपणही आज बार्शीमध्ये होताय, आपण सगळी परिस्थिती पाहिलेली आहे. फक्त मी थोडा 1-2-3 मिनिटं जास्त वेळ घेतो, कारण मला खोलवर मी सत्ताधारी म्हणून माझ्याकडे बघू नका. एक शेतकरी मी आहे आणि छोटा मोठा व्यावसायिक दोन्ही बाजार समित्या बार्शीच्या माझ्याकडे आहेत.
हजारो शेतकरी त्या ठिकाणी सातत्याने येतात साहेब. ज्या काही बाबी या ठिकाणी त्रुटी आहेत, आता अभिजित आमदार साहेबांनी पण काही या ठिकाणी मांडल्या, माझ्या बांधवांनी शेतकरी संघटनेच्या त्यांनी मांडल्या, माझ्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या आहेत. या ठिकाणी काही बाबी अशा आहेत की काही निदर्शनात सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या किंवा कृषी मंत्र्यांच्या जे काही वरिष्ठ पातळीवरचे आहेत ह्यांच्यासमोर आणणं गरजेचं आहे. साहेब, कोणीतरी काही ना काही खोडी करतंय आणि त्याचा शेतकऱ्याला मदत मिळू नये म्हणून त्याचा फटका हा थेट शेतकऱ्यांना बसतो. आज जर आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एनडीआरएफचे जे निकष आहेत, आता माझ्या शेतकरी बांधवांनी सांगितलं की 1 वर्षाकरता 13,000 रुपयाची आपण 3 हेक्टरची त्या ठिकाणी मदतही केलेली होती, परंतु ती 1 वर्षाकरता होती. आता ह्या बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये परत पहिला जो GR आहे तोच लागू राहिला. त्याच्यामध्ये 8,500, 17,000, 22,500 अशा त्या 2 हेक्टरच्याच नुकसानीच्या काही बाबी त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत. आता ह्या बाबी उद्याच माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी पालकमंत्री महोदय सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही एकमेकाच्या संपर्कात आहेत. करडे नावाची शेतकरी पण अडकलेले होते. आपणही बार्शीमध्ये आला, सगळ्या शेतामध्ये, बांधामध्ये, चिखलामध्ये आपण फिरत होतो साहेब. मी 15 दिवस झालं फिरतोय, परंतु माझ्या सुद्धा काही निदर्शनास बाबी पीक विम्याच्या बाबतीमध्ये आलेल्या आहेत. आता एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी मदत मिळणार आहे तो भाग वेगळा आहे. आज या ठिकाणी 65 मिली आपण अतिवृष्टी या ठिकाणी धरतो, परंतु एका मंडळामध्ये 3-3, 4-4 वेळेस अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळं पिकं राहिलेलीच नाहीत साहेब. आणि ह्याच्यामध्ये काही माझा सुद्धा व्यक्तिगत सत्ताधारी जरी असलो तरी काही निकष बनवणारी जी काही यंत्रणा आहे EC मध्ये बसून काही माझा थेट आरोप आहे काही जणांवरती की काही चुकीचे या ठिकाणी निकष आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कुठलाही नियम अटी असणं त्यांना चिखलात आणलं पाहिजे. त्यांना खरोखर चिखलात आणलं पाहिजे साहेब. मी माझी सुद्धा शेती आहे, मी आठवड्यातून किमान 4-5 दिवस मुंबईला गेलो तरच राहतं, नाही तर रोज 1 तासभर 2 तास जातो. सगळी पिकं माझ्या शेतामध्ये. आणि हे बाबू लोक आहेत, हे निकष बनवणारे बाबू लोक आहेत, अत्यंत- जे ज्यांना जमिनीशी काही देणं घेणं नाहीये. जमिनीशी काही घेणं देणं नाही साहेब. मी स्पष्टपणाने बोलतो आणि मी सगळ्या बाबी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावरती यापूर्वी घातलेल्या आहेत. मी तुम्हाला मग माझ्या मोबाईलवरती साहेबांना टाकलेले मेसेज सुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहेत. त्या ठिकाणी एक जबाबदार शेतकरी म्हणून किंवा छोटा मोठा व्यावसायिक म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ह्या बाबी आणखीनही साहेबांच्या निदर्शनास आणणार आहे. गेल्या वेळेस सुद्धा मी सांगितलं की काही मंडळ राहिलेले आहेत, जिल्ह्यातले राहिलेले आहेत, तालुक्यातले आहेत. तातडीनं साहेबांनी कलेक्टर साहेबांना फोन केला, जयाभाऊ गोरेंना सांगितलं की तुम्ही दौरे आका. आज सुद्धा सांगोला माड्यामध्ये पालकमंत्री स्वतः फिरत होते आणि पहाटे मी सांगतो साहेब 5 वाजल्यापासून आम्ही एकमेकाच्या संपर्कात आहोत आणि आपणही पाहिलेलं आहे की दिवस आम्ही 15 दिवस झालं फिरतोय आणि एवढा मोठा पाऊस आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालंय, एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे ही मदत आपण मिळणारच आहे, परंतु यामध्ये जर सरकार सांगतंय की सरसगट पंचनामे करा, आणि आता ह्या पीक विमा कंपन्या जे आहेत साहेब एवढं गोलमाल आहे. मी स्वतः त्या ठिकाणी सत्ताधारी म्हणू नका, काही नका, मी स्वतः आरोप करतो